नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहोत आपण छानशी रेसिपी अप्पे. त्यासाठी मी घेतलेले जाड तांदूळ 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर हे आपल्याला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून झाल्याच्या नंतर हे आपल्याला 8 ते 10 तास भिजायला ठेवायचे आहेत. धुवून घेतलेले आहेत मी. झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. 8 ते 10 तास आपले झालेले आहेत. बघू, आपण चेक करून बघू. डाळ छान भिजलेली आहे आपली, तांदूळ पण छान भिजलेले आहेत. तर हे दोघं पण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि 8 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला छान फुलून झालेलं आहे. बघा किती छान फुलून आलेलं आहे. ते अगदी जाळी पडलेली आहे त्या पिठाला. तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही भाज्या घालू शकतात. तर मी कांदा, जिरं, मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि टमाटा घालत आहे. तुम्ही शिमला मिरची वगैरे तुम्हाला ज्या भाज्या पाहिजे असतील त्या घालू शकतात. लसूण सोलून घ्यायचा आहे, टमॅटो पण बारीक कट करून घ्यायचा आहे, कांदा कट करून घ्यायचा आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मी. कांदा, टमॅटो, कोथिंबीर. आता आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि मीठ हे बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची. तुम्ही कट करूनही घालू शकतात, पण ते दाताखाली आल्याच्या नंतर एखादा घास खूप तिखट लागतो, त्याच्यामुळे मी मिक्सरला बारीक वाटून घेते आहे. तुम्हाला पाहिजे तितकं पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही. आणि ह्या कट केलेल्या भाज्या त्यात टाकून घ्यायच्या आहेत. भरपूर साऱ्या भाज्या घालायच्या आहेत त्याच्यात. कोथिंबीर पण ती कट केलेली टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यात. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळ्या भाज्या आणि ते पीठ मिक्स झालं पाहिजे. अगदी या पद्धतीने केले तर अगदी कुरकुरीत आप्पे होतात हे. आणि तुम्हाला चटणीसोबत नको असेल तर याच्यात मिरची, मीठ सगळं असल्यामुळे असे पण छान लागतात हे मुलांना खायला द्यायला. छान पीठ मिक्स झालेलं आहे. थोडंसं पाणी टाकून घेते मी, घट्ट वाटतंय ते. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे. आप्पे पात्र आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर यात थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ते चिपकणार नाही. सगळ्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे याला. छान गरम झालेलं आहे भांडं. आता आपल्याला ते मिश्रण यात टाकून घ्यायचं आहे. सगळ्या भांड्यांमध्ये मिश्रण भरून ठेवलेलं आहे ते. आणि याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरती हे कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत आपल्याला.
बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे। एक साईडने छान आपले आप्पे तयार झालेले आहेत, दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसेच भाजून घ्यायचे आहेत। ते अगदी क्रिस्पी लागतात, चवीला पण छान लागतात। हे नाश्त्याला छान मेनू आहे हा, लवकर होतो। असे सगळ्या साईडने काढून घ्यायचे आहेत ते आणि मग पलटी करून ठेवायचे आहेत। परत हे 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरती होऊ द्यायचे आहे। छानसे आपले आप्पे तयार झालेले आहेत। आपण प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत। बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे। बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे त्याला, तसेच चवीला पण हे छान लागतात। यासोबत आता आपल्याला चटणी बनवायची आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं। हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। अशी कच्चीच ठेवली चटणी तरी पण छान लागते, तडका दिला तरी छान लागते। या पद्धतीने आपले चटणी आणि आप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की करून बघा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। सबस्क्राईब करायला विसरू नका।